नमस्कार मित्रांनो. गोष्ट कामाची जी शॉर्ट बनवतो आहे आता, बऱ्याच दिवसांनी बनवतो आहे, त्यात आपलं सगळ्याचं स्वागत. आज मुद्दाम होऊन ही शॉर्ट बनवायचा विचार यासाठी आला की अलीकडे बऱ्याचशा जागतिक घडामोडी घडलेल्या आहेत आणि अजूनही ती प्रक्रिया सुरू आहे. आता जग एका वेगळ्या पद्धतीमध्ये जीवनशैलीमध्ये जाते, म्हणजे न्यू वर्ल्ड ऑर्डर येते. ती AI आणि ML म्हणजे मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याला अनुसरूनच सगळ्या शिक्षण पद्धती आणि व्यापाराची पद्धत आता ते अस्तित्वात येण्याच्या दृष्टीने प्रगतीचे जे राष्ट्र आहेत की ज्यांच्याकडं AI समृद्धपणे केलं जाऊ शकतं, असे लोक एकत्र आलेले आहेत. त्यामध्ये भारताचा नंबर नाही आहे आत्ता. त्याचं कारण असं आहे की आम्ही फक्त उपभोक्ता आहोत, आम्ही फक्त उपयोगात येणारे, आम्ही त्यांचे ग्राहक आहोत, एवढंच फक्त निश्चित आहे. तरी पण ह्या सर्व बदलत्या जगामध्ये आता ही जी आपली जे शिक्षण पद्धती आता ॲकॅडमिक जे आहे आपलं, यामध्ये AI किंवा MLचा जो वापर आहे, मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा, हा अगदी छोटासा आहे आता आमचं गव्हर्नमेंट आहे, आम्हाला ते शिकवतं आहे. जगातल्या सगळ्या सॉफ्टवेअर कंपनी, अमेरिकन कंपन्या आम्हाला का शिकवत आहेत? तर आम्ही उपभोक्ते आहोत त्यांचे. आम्ही उत्पादक नाही, आम्ही उपभोक्ते आहोत. परंतु त्या उपभोक्ते होत असताना आम्हाला त्यातूनच पैसा कमवावा लागणार आहे, त्यातूनच आमच्या मुलांच्या शिक्षणाची पद्धत ठरवावी लागणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या तुम्ही लोक. तुमच्या मुलांना जर AI येणार असेल तरच तुमचे मुलं पुढं नोकरी मिळू शकतील, किंवा मग त्यांना मशीन लर्निंग येणार असेल तरच ते नोकरी मिळू शकतील. अन्यथा मजुराचीच नोकरी आमच्या नशिबी आहे, अशा पद्धतीचं जीवन नको आहे आम्हाला, असं ज्यांना वाटतं आहे त्यांनी मुलांच्या फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स म्हणजे गणित आणि भौतिक ह्या 2 विषयांकडं जास्त लक्ष द्या. ज्या मुलांचं गणित आणि भौतिक चांगलं आहे त्या मुलांना या क्षेत्रामध्ये चांगला स्कोप आहे. इतर नोकऱ्यांपेक्षा खूप चांगला स्कोप त्यांना तिथं मिळू शकतो. आणि कॉम्प्युटर कोडिंग हा विषय तुमच्या जीवनामध्ये आता बेसिक असावा लागेल. बेसिक शिक्षण म्हणजे पायाभूत शिक्षणामध्ये कॉम्प्युटरचं शिक्षण तुमच्या मुलांना आलं पाहिजे, या दृष्टीने तुम्ही आज विचार करायला हरकत नाही आहे. आणि तशाच दृष्टीने प्लॅन करा. उगाच ते आत्ताचे जे विषय शिकवले जातात त्याचं मार्काचं बर्डन त्या मुलांवर टाकू नका. त्यांना